श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। तर आज आहे रक्षाबंधन, त्याच्यानिमित्त माझ्या भावा बहिणींना खूप खूप रक्षाबंधनच्या शुभेच्छा। तर बघा, मी आलेली आहे रक्षाबंधनला इथे, म्हणजे माहेरीच आहे मी, तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये। तर बघा, इथे मी आधी स्वामींना राखी बांधून घेणार। तर ही माझी म्हणजे सकाळची पूजा झाली आहे आणि आत्ता मी स्वामींना राखी बांधते। तर आधी मी म्हणजे त्यांना अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि मुजरा करते। त्याच्यानंतर स्वामींना मी म्हणजे चंदनाचा टिका लावणार आणि तो म्हणजे राखी तुम्हाला दाखवलीच, गोंडा यालाच मान असतो, तेच राखी मी स्वामींना म्हणजे बांधणार आहे। तर अशा प्रकारे म्हणजे भाऊ माझा आहे पण तो मामाकडे आहे शिकण्यासाठी, त्याच्यामुळे मग मी आधी म्हणजे देवाला राखी बांधते, म्हणजे स्वामींना माझ्या गुरुला राखी बांधते आणि त्याच्यानंतर मग पप्पांना राखी बांधणार। कारण की दरवर्षी मी पप्पाला राखी बांधत असते, म्हणजे माझ्या आत्या आहेत पण ते दरवर्षी म्हणजे येऊ शकत नाही, कारण की ते लांब लांब आहेत राहण्यासाठी। तर मग ते येऊ या ना येऊ, मी माझ्या पप्पांना राखी बांधत असते। आणि स्वामिनी झाल्यापासून स्वामिनीसुद्धा पप्पांना राखी बांधते। तर स्वामिनी अशी खूप छोटी होती, म्हणजे 4-5 महिन्याची, तेव्हा पण रक्षाबंधन आली होती। तर स्वामिनीने छानपैकी मस्त अशी म्हणजे तेव्हा पण पप्पाला राखी म्हणजे मीच बांधायला लावली होती। तर आतासुद्धा ती राखी बांधणार आहे आज। तर इथे सर्वात आधी मी माझ्या स्वामींना घेते आधी राखी बांधून। तर इथे बघा झाली माझी, म्हणजे ओवाळून पण घेते त्यांना। तर बघा, स्वामिनी माझ्या आधी स्वामिनीच बसली राखी बांधायला। तिला खूप आवड आहे आणि पप्पांच्या अंगावर आहे म्हटल्यावर, आणि तिला खूप आवडतं म्हणजे असं पप्पाला राखी बांधायला। तर ती बांधत असते झाल्यापासून दरवर्षी। तर चला मग व्लॉग कंटिन्यू करा। तर इथे सकाळचे आता 7-8 वाजलेले आहेत। तर पप्पांना बाहेर पण जायचं होती राखी बांधण्यासाठी आणि मम्मी करत आहे डब्बा पप्पांचा। तर आज काही स्पेशल नाही आहे रक्षाबंधनचं, कारण की माझे सुरू आहेत पारायण। तर पारायण सुरू आहेत म्हटल्यावर म्हणजे स्वामींचं उद्यापन करावं लागेल। तर मग तेव्हाच आम्ही काहीतरी म्हणजे करू, म्हणजे गोडधोड। आज काही करणार नाही, कारण की कोणी खात नाही, म्हणजे पप्पा तर खातच नाही, मग त्याच्यामुळे आम्ही काही आज केलं नाही आणि कोणी आलेलं पण नाही आहे, त्याच्यामुळे सुद्धा केलं नाही। स्वामींना फक्त नैवेद्य दाखवेल शिरा बनवून, म्हणजे गोड्याचा, आणि उद्यापनाच्या दिवशी काहीतरी चांगलं करूया म्हटलं, तर त्याच्यामुळे मग असं झालेलं आहे। आणि इथे आता स्वामिनीची राखी बांधून झाली। तर स्वामिनी बघा परत राखी बांधते म्हणती, म्हणजे मला तर ती राखी बांधूच देईना, तिला खूपच आवड आहे। आणि तर चला मग इथे स्वामिनीची आणि पप्पाची राखी बांधून झालेली आहे। फोटो वगैरे छानपैकी मस्त अशी घरच्या घरी शूट पण केलेत। आणि आता मी पप्पाला राखी बांधायला बसते। आणि आज बघा म्हणजे ताटामध्ये मिठाई पण नव्हती, पण पप्पांनी नंतरून आणली जाऊन स्वामींच्यासाठी। तर म्हणजे साखरच होती, त्यांना साखरच दाखवली, म्हणजे नैवेद्य नाही का साखरेचा आता सकाळीच। तर नंतरून पप्पांनी मग पेढे आणले होते, तर मग ते पण मी स्वामींना दाखवले। तर ताटामध्ये म्हणजे राखी आणि हे म्हणजे मिठाई नव्हती, त्याच्यामुळे मी साखरच ठेवली होती आणि बिस्किट ठेवले होते। म्हटलं जे दिसलं ते ठेवलं मी, म्हणजे असं काही नसतं माझ्या मनामध्ये, स्वीट फक्त काहीतरी ठेवायचं। तर इथे आमचे चाललेत फोटो काढते सिद्धी आमचे फोटो। स्वामीनी बघा कशी फनी फेस करते, तिला लय आवडतं। आणि ती तर मला बांधूच नव्हती देत पप्पांना राखी, म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की मीच बांधते म्हणून। तर बघा कशी मधामध्ये करायची स्वामीनी। तर आज मम्मीनी बनवलेलं आहे वरण भात आणि बटाटे वांग्याची भाजी आणि चपात्या, एवढंच आहे। तर तुमची रक्षाबंधन कशी झाली? व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि छान कमेंट पण करत जा। तर मग तुमच्या सर्वांची रक्षाबंधन कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा। तर आमची रक्षाबंधन घरच्या घरी अशी झाली, एकदम सिंपल। आम्ही म्हणत असतो दरवर्षी की म्हणजे यावर्षी चांगली करायची, पण सूरज म्हणजे यावर्षी मामाकडे गेला शिकायला, त्याच्यामुळे आमची रक्षाबंधन म्हणजे अशीच झाली। पण चला जाऊ द्या, छान झाली, म्हणजे स्वामींना पण म्हणजे राखी बांधली मी। तर माझी तर रक्षाबंधन छानच झाली। आणि माझ्या भावाला तिथे मामाकडे माझ्या आजीने बांधलेली आहे राखी।
तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि इथे बघा गरमागरम मम्मीने आता मस्त स्वयंपाक बनवलेला आहे. तर आता पप्पाला आम्ही डबा वगैरे देतो आणि स्वामींना नैवेद्य पण दाखवतो, कारण की देवाला रोजच नैवेद्य दाखवत असतात. तर मी रोजच स्वामींना नैवेद्य दाखवत असते. सर्वांनी काळजी घ्या.